तर एक मोठी बातमी, मुंबईत मनपा महायुतीत नवा सहकारी घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत का, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कारण मुंबईत सत्ता स्थापन करताना भाजप आणि शिवसेना दोघे मनसेसोबत येत असल्यास सकारात्मक विचार करू, असं भाजपचं म्हणण्याची सूत्रांची माहिती आहे। या क्षणाची एक मोठी बातमी, ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। मुंबईत मनपा महायुतीत नवा सहकारी घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत सत्ता स्थापन करताना भाजप आणि शिवसेना दोघे मनसेला सोबत घेण्याचा विचार करतायत आणि सकारात्मक पद्धतीने विचार करतायत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, मुंबई महापालिका सत्ता स्थापनेचे पुढच्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडताना दिसत येतील अशी सूत्रांची माहिती आहे। विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेना यांचा संख्याबळ आता बहुमताचा आकडा पूर्ण पार करत आहे। पण अशा परिस्थितीमध्ये मनसेला सुद्धा सोबत घेण्याच्या चर्चा आता जोरदार सुरू झालेल्या आहेत असं समजतं। यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या वतीने मनसे सोबत संवाद सुरू असल्याची माहिती समोर येते। त्याला भाजपचा देखील सकारात्मक प्रतिसाद असल्याचं समजतं। अखंड हिंदुत्व या आणि विकासाच्या नावाखाली कदाचित मनसे जर सोबत येत असेल तर मनसेची सुद्धा साथ घेतली जाईल असं म्हटलं जातं। फक्त थेट सत्ता स्थापनेमध्ये मनसे सोबत असेल असं नाही, तर भविष्यामध्ये मुंबईमधील अनेक वेगवेगळ्या ज्यावेळेस मुंबईमध्ये महापालिकांमध्ये वेगवेगळे प्रस्ताव येतील त्यावेळेस सुद्धा मनसेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहकार्याची भूमिका राहील अशा स्वरूपाच्या चर्चा सध्या सुरू आहेत। आणि त्याच दृष्टिकोनातनं मनसेला सोबत घेण्याबाबतच्या चर्चा प्राथमिक लेव्हलला सुरू आहेत। अर्थात याबाबतचा दुजोरा थेट पक्षाचे काही वरिष्ठ नेते जरी देत नसले तरी मनसे जर सोबत येत असेल तर मनसेला देखील सोबत घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि अर्थात उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची तयारी शिवसेना भाजपाने सुरू केल्याची माहिती आता समोर येते। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।